संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. कधी थंडी वाटते तर कधी धुकं वाढतं तर कधी ऊन वाढतं. त्यामुळे या भागातला शेतकरी या वातावरणामुळे संकटात सापडला आहे. आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांकडून या ठिकाणी या मक्यावर फवारणी केली जात आहे. गेल्या काही दिवसापासून जे वातावरणात बदल झाला आहे त्या वातावरणामुळे या मक्यावर या ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे मक्याच्या उत्पादनात घट होणार आहे. तर दुसरीकडे हरभऱ्यावर देखील या ठिकाणी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे हरभऱ्याचं उत्पादन देखील घटणार आहे. गेल्या 8 दिवसापासून धुळे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हवामानात बदल झालेला आहे. ढगाळ वातावरण आहे. तर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात थंडी पडते आणि दिवसा ढगाळ वातावरण राहतं तर कधी ऊन राहतो. त्यामुळे या संपूर्ण वातावरणाचा फटका या ठिकाणी असलेल्या रब्बी पिकातील हरभरा असेल किंवा या ठिकाणचा मका असेल, या ठिकाणी या पिकांना धोका निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे आता आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांकडून आता ही फवारणी केली जात आहे. मात्र ही फवारणी करताना मोठ्या प्रमाणात खर्च होतो. त्यामुळे कृषी खात्याने शेतकऱ्यांना अनुदानाच्या माध्यमातून किंवा मोफत अशी खते उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्याचबरोबर हे वातावरण लवकरात लवकर निवळावं अशी देखील अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.